नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत. आम्ही कुठे चाललो आहोत हे तुम्हाला मी सांगणारच आहे. तर ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत आणि या माझ्या ननदबाई आहेत. तर आज होतं हरिहर मिलन, म्हणजे आज होती वैकुंठ चतुर्दशी. तर त्यानिमित्त आम्ही चाललो होतो रंगनाथ स्वामी मंदिरमध्ये. तर ऑटो केला. ऑटोमध्ये आम्ही सात जणी होतो. तर मग मंदिरमध्ये गेलो आम्ही, कारण आज छान अभिषेक असतो रंगनाथ स्वामी महाराजांना, म्हणजे विष्णूची आडवी अशी झोपलेली मूर्ती आहे वणीला आमच्या, आणि खूप मोठी जत्रा भरते उन्हाळ्यामध्ये. तर आज वैकुंठ चतुर्दशी निमित्त ते महाअभिषेक, पूजा, लग्न हे सारे विधी होणार होते. हे मी पहिल्यांदाच पाहत आहे. आजपर्यंत माहीत होतं आहे म्हणून, परंतु मी काही कधीही आजच्या दिवशी गेले नव्हते. दसऱ्याच्या दिवशी जायचे होते अभिषेक करण्यासाठी, आणि वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी मी कधीही गेले नव्हते. तर 10 ते 1 वाजेपर्यंतच होता अभिषेक, परंतु आम्ही गेलो तेव्हा 1 वाजता सुरू झाला, कारण आम्ही घरूनच 12:30ला निघालो. तर 1 वाजता तिथे पोचलो. तर आम्ही गेल्यानंतरही थोड्या वेळानंतर मग अभिषेक सुरू झाला. तर जोडप्यांनीच अभिषेक करायचा होता. जे नवीन जोडी असते, नवीन लग्न झालेली, त्यांच्या हस्ते पहिले अभिषेक केला जातो, आणि त्यानंतर मग सगळ्यांनाच अभिषेक करता येतो. दूध, दही, तूप याचं पंचामृत तयार करून आणि सगळ्यांना अभिषेक करू देतात तिथे. तर त्यानंतर त्यांचा अभिषेक झाल्यानंतर मग आम्ही अभिषेक केला. तर अशा प्रकारे सैनी, वाजंत्री असतात, आणि त्याने पहिले लग्न झालेल्या जोडप्याच्या हाताने पूजा करतात आणि त्यानंतर मग अभिषेक करतात. तर अभिषेक झाल्यानंतर छान मूर्तीला सजवली, आणि त्यानंतर मग आरती झाली. आरती झाल्यानंतर महाप्रसाद पण होता. तर त्यानंतर मग आम्ही दुपारी पूजा केल्यानंतर मग घरी आलो. तर घरी आल्यानंतर मग संध्याकाळी, म्हणजे हरिहर मिलनचा कार्यक्रम हा रात्री असतो. संध्याकाळी 9 वाजेपासून तर 12-1 पर्यंत हा कार्यक्रम चालणार होता. तर आम्ही सगळ्याजणी जाणार होतो, परंतु त्यांनी वेळेवर मग तयारी कॅन्सल केली. तर त्यामुळे मग काही मला जाता नाही आलं. परंतु नंतर पुन्हा माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला की चलते का म्हणून 9 वाजता रात्री. तर मग मी पण तयारी केली आणि गेली मग. आणि तिथे इतकी सुंदर रांगोळी पण काढली होती विष्णू आणि लक्ष्मीची या दादाने, ही खूप छान रांगोळी काढली होती. तर अशा प्रकारे आम्ही मग संध्याकाळी लग्नासाठी गेलो. जी पितळेची मूर्ती आहे, विष्णूसहित महालक्ष्मी माता आणि पद्मावती माता, या दोघांची पण पितळेची मूर्ती आहे. त्याला पण दुपारीच अभिषेक करण्यात आला होता. तर अभिषेक आम्ही केला. ही मूर्ती आहे ती पितळेची. तर याच मूर्तीचं संध्याकाळी लग्न लावतात. तर लग्न हे 9 वाजता होणार होतं. तर त्यामुळे मग आम्ही महाप्रसाद घेतल्यानंतर घरी आलो, आणि घरी आल्यानंतर मग मी माझे सगळे कामं केले पुन्हा, म्हणजे संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे केला. तुळशीचं लग्न पण केलं. ते तुळशीचं लग्नाचा मी दुसरा व्हिडिओ टाकेल, परंतु हाच व्हिडिओ खूप मोठा होऊन गेला, तर त्यामुळे. तर त्यानंतर घरी आलो, स्वयंपाक बनवला, आणि पुन्हा मग संध्याकाळी 9:30 वाजता पुन्हा गेलो. तर आम्ही गेलो तर लग्न लागलं होतं. कारण लग्न नाही मिळालं मला, परंतु आपल्या लग्नासारखेच सगळे विधी करतात. लग्न, होम, सप्तपदी आणि सत्यनारायण पूजासुद्धा करतात. आणि प्रत्येकाला 1 पाव मिठाई न्यायची होती, 250 ग्रॅम मिठाई, म्हणजे 56 भोगचा जो नैवेद्य दाखवला जातो तो. तर अशा प्रकारे छान 56 भोग पण मांडले होते, आणि याचाच मग सगळ्यांना नैवेद्य पण दिला. सगळ्यांना वाटीमध्ये, मोठ्या वाटी भरून छान नैवेद्य दिला काला करून. आणि सत्यनारायण पूजेचा प्रसाद सुद्धा वाटला, आणि छान वाटलं ही पूजा पाहून. मला मन असं प्रसन्न झालं. तर या पूजेसाठी कन्नडचे पंडित बोलवले होते, म्हणजे सर्व विधिवत पूजा झाली. लग्न, होम, सप्तपदी, सत्यनारायण पूजा, आणि तिकडलेच वाजंत्रीसुद्धा होती. सैनी वाजा जो असतो तो तिकडलाच होता, आणि तो ऐकायसाठी इतका सुंदर वाटतो ना. त्या सैनीचा आवाज, म्हणजे वाजंत्र्याचा आवाज ऐकायला खूप छान वाटते. अशा प्रकारे
पूर्ण लग्न आटोपल्यानंतर वेळ येते मग हरिहरण मिलनची, म्हणजे विष्णू भगवानची तुळस महादेवाला व्हायची महादेवाच्या पिंडीवर, आणि महादेवाच्या पिंडीवरचा बेल हा विष्णू भगवानांना व्हायचा. तर पहिले तुळस व्हायची विष्णू भगवानला, आणि त्यानंतर मग दुसरीकडून बेल घेऊन तो महादेवाच्या पिंडीला व्हायचा, आणि तिथलाच बेल उचलायचा पुन्हा महादेवाच्या पिंडीवरचा, आणि नंतर तो मग विष्णू भगवानांना व्हायचा बेल, आणि बेल वाल्यानंतर तिथली तुळस उचलायची आणि पुन्हा महादेवाच्या पिंडीला व्हायचा. अशा प्रकारे 3दा करायचं. तर हा कार्यक्रम आटोपल्यानंतर मग पुन्हा आरती झाली. त्यानंतर सत्यनारायणचा प्रसाद, आणि जी विष्णू भगवानला हळद लागली होती ती हळद, आणि जे तुळशीपत्र आणि बेलपत्र आपण जे वाहलं विष्णू भगवानांना, ते तुळशीपत्र आणि बेलपत्र आपल्याला वाटतात. आणि ज्या मुलामुलीचे लग्न होत नाही त्यांना ती हळद लावायची असते, आणि जे तुळशीपत्र आणि बेलपत्र वाटतात ते बेलपत्र आणि तुळशीपत्र आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं असतं, असं त्या पंडित जे होते त्यांनी सांगितलं. आणि अशा प्रकारे हा सर्व विधिवत कार्यक्रम आटोपला. तर अशा प्रकारे ही पूजा मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय.